तुला काय वाटतंय पुण्यात गेल्यावर पण असं पसार होईल का आपल्या घरात? नाही 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 होणार. आम्ही होऊन नाही देणार. तुमचं घर सोडलं आहे होऊन नाही देणार. बापा एवढं मोठं घर बांधून दिलं तर लहान म्हणते का तू? तुमचं 2-3 जणांचे परिवार. आई ही जागा केव्हा घेतलेली आपण? हे 91 मध्ये घेतली, 92 मध्ये घेतली. म्हणजे ताई झाल्याच्या तर घेतली का? ताई झाल्याच्या तर घेतली. तुम्ही तिकडे झाल्या, पोरं इथं झाली. हा म्हणजे मग 96 मध्ये झाली. 96 मध्ये घेतली मग तुम्ही जागा ही. मला गोष्ट सांगतो, तुला सगळ्याच सरमता काऊन? काय माहिती बाबा. ती उशी पोरगी सरमती विचारतेले अशी मान खाली करती. काऊन लाजतात काय? ऋतू बाळा सगळे पोरं शरम देवा. ये ना शरमाला पाहिजे का? काय सांगा बाबा, लाज वाटते याला. राणी तशीच करते. नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण यांची अलविदा घेतोय. आपल्या घरची जी आहे त्यांची. इकडे आई बसलेली. आई तुला कसं वाटतंय आता? तसेच कसं वाटते बापा, एवढं चांगलं घर सोडा भाड्यानं राहा. होय इकडं ताई आहे. ताई सकाळी तयार झाली जाण्यासाठी घरी, पण आता उद्या जाणार आहे. हे हृदय बी नवीन कपडे घालून बसला, पोरी बी नवीन कपडे घालून बसल्यात. जायची तयार झाली आमची. निघालतो बी आम्ही. मोटर बंद करून यायचं. बट मोटर बंद करून कोमल, मला असं वाटतं की 2 दिवसापासून कोमल माझं ऐकतच नाही. ऐकत म्हणजे तिला कानावर आवाजच पडत नाही माझा. तिची मम्मी येईल तुला माहित नाही का? हा, तिची मम्मी आल्यापासून तिची कान झाली आय थिंक. मम्मी तर गुंगी ती. हा, तुला यायचं का माझ्यासोबत? अरे लाजू नको बोल. हा म्हणत नाही मग वरती बाय. तुला यायचं का बाळा? तुला कोणता मामा आवडतो? कोणता मामा आवडतो तुला? मला गोष्ट सांगतो, तुला सगळ्याच सरमता काऊन? काय माहिती बाबा. ती उशी पोरगी सरमती विचारतेले अशी मान खाली करती. काऊन लाजतात काय? ऋतू बाळा सगळे पोरं शरम देवा. ये ना शरमाला पाहिजे का? काय सांगा बाबा, लाज वाटते याला. राणी तशीच करते. सर्व गायला काय करतो. तर असा विषय आहे. तर ताई, आता पहिले आपण ताईच्या घरापासून 150 किलोमीटर लांब होतो. आता आपण 180 किलोमीटर लांब होतो. आता आपण जवळपास 500-600 किलोमीटर लांब जाणार आहे. कसं वाटतंय बाई तुला? खराब वाटते. आईची भेट होणार नाही आता. इतक्या लांब आमच्या तर नाही वाटत. तुम्ही स्वतःच आमच्या घरी. भावाची भेट होणार नाही, आईची भेट होणार नाही. लय लांबचा प्रवास झाला. आता फक्त तुम्ही मोबाईलमध्येच बघा आम्हाला काय करता काय नाही. आणि एवढ्यात आम्ही येणं शक्य नाही लवकर. शक्यच नाही बाबा. इतक्या लांब किती लांब आहे ते. आजीबाई, आजी कुठे गेली? तिकडे आता आता तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्यापासून आम्ही जवळपास लांब जातोय तर चांगलं वाटतंय? चांगलं वाटतं. काय लांब आहे? काहीच लांब नाही आहे. त्याला डायरेक्ट गाडी भाऊ. मग आम्हाला डायरेक्ट गाडी आहे. सगळं जवळच आहे. पुन्हा असंच पाहिजे. आणि हे बघा इकडे मोठे आता बसलेले आहेत. आता तुम्ही या संख्येने पुण्याला मग माहिती येत जाऊन बापा. येत जा बाबा. आताला कॅमेरा जमत नाही लवकर. तर असा विषय. हे बघा हा चिक्या. चिकू तू चालला बेटा सोडून. आज चिक्या चालला जाईल. माझा चिकू इकडे आजीबाई बसलेली आहे. गाणे रे गाणे कर लवकर बंद. मामा गेला का? नाही गेला मामा, इथंच आहे. मामा गेला का म्हणून मग चालू केली. सांग चार्जर तुटी ना बापला. हे आईचा जीव तुटतो जरा, कारण की तिला जे भावाला भेटायचं राहिले, बहिणीला भेटायचं राहिले. जाऊ का आज कवा जाती बाई आता तू? जाऊ दे ना. सानी नाही म्हणे. सानीचं काय ऐकते हो तू? मग आपल्याला जायचं तर जायचं होतं बाबा. मग मी त्याला म्हटलं 16 तारखेला जाय म्हणून. तेव्हा ती गेली नाही. त्या दिवशी तिने जायला पाहिजे होतं. काय म्हणते सांग. जातो का आता? सांग लवकर. नाही जाऊ घेऊ नको. भेट घे हो. लांब जाण्या भेट मला अजून
ए सोनल मामीला आवाज दे ना. नाही जाती. खरी गोष्ट सांगतो ना मी, तिचं इकडे गुत्तो तिकडे गुत्तो. तिकडे गेली तेव्हा ती लेकर काय करत असती आणि 2.5 महिने बहिणी भाऊ काय करत असते. तसं पाहिजे याचं काम होतं असा विषय. आणि आपल्या तरी जावं ते इतक्याला अजूनही काही लोकांना वाटतंय आई की आपण पुण्याला शिफ्ट नाही व्हायलो, आपण मजाक करायला लागलो. आपण काय इथं चाललो काय ते काय म्हणताय तुम्ही फक्त व्हिडिओ साठी करायले म्हणू दे. लोकांच काय बी चालू. हो नाही रे बापा, हेडूसाठी नाही रे. आता एवढं लोकांच काय खरं दिसते. हो ना, आपलं आपल्याला माहिती. हेडूसाठी नाही चालले रे. कोमल बी इकडे. हा डॉलर बंद कर, बंद कर, थांब. हा डॉलर लेख ऐकला मी तुला. कसा लोकांचं काय माहित, आपलं आपल्यालाच माहित. आता बाई तुम्ही केस विचारता का किचन मध्ये परत मग कमेंट करता लोक, मग तुम्हाला वाईट वाटतं बरं हो केस होता नाही का बरं. किचन मध्ये करायला पाहिजे बरं. आता नाही रे भाऊ. तुम्ही बी तर काल विचारू लागले होते. नाही बाबा, मी दारी जातो बाबा, मी नाही इकडे गोणे आणले ना 2-4. मी दारीच जातो. काढा घरातल्या घरात जाता. नाही करत. घरात नाही ना आणून नाही घरात नाही. तुला काय वाटतंय की पुण्यात गेल्यावर पण हे असं पसार होईल का आपल्या घरात? नाही 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 होणार. आम्ही होऊन नाही देणार. आज तुमचं घर सोडलं आहे ना रे. होऊन नाही देणार. बापा एवढं मोठं घर बांधून दिलं तर लहान म्हणते का तू हे? आज तुमचं 2-3 जणांचा परिवार आहे, तुमचा पसारात होणार झाला ना. साहजिक आहे. एवढं नाही पाहिजे असं मला तरी वाटतंय. काय करते नाही ती रोहिणी नाही म्हणते भांडे न्यायला तिचे. काय म्हणले. ती म्हणते ती इथंच ठेवायची. ती म्हणे माझं पलंग बी न्यायचं नाही, माझं काहीच न्यायचं नाही, माझी इथं माझी मशीन राहते. नाही तिला इथंच राहायचंय. तुला यायचं नाही ना. आणि तिला एक आता फक्त कोमलच्या लग्नातली भांडे काढली की नाही अजून? भरले पण का? बरी फास्ट झाली तू. माझ्या पुढे निघली पुण्याला जायला तर. तिचा विचार जीव कसा आटला काय सांगा. ढिकावं का रोहित? नाही ती काल रडत होती. हो का लग्न म्हणते का बाई? नवीन तिला वाईट वाटतंय नाही कोमल? आणि शिकवी की तिचे सगळं लग्न झाल्यापासून तिथे ना ती रोहिणी तर इथं 1 वर्षापासून आहे. ती तिथे 4 वर्षापासून आहे. ते जन्मापासून इथं आहे. नाही या घरी या घरी म्हणतोय मी. असा विषय आहे बघा. आई ही जागा केव्हा घेतलेली आपण? हे 91 मध्ये घेतली, 92 मध्ये घेतली. म्हणजे ताई झाल्याच्या तर घेतली का? हा? ताई झाल्याच्या तर घेतली. हा तुम्ही तिकडे झाल्या, पोरं इथं झाली. हा म्हणजे मग 96 मध्ये झाली. 96 मध्ये घेतली मग तुम्ही जागा ही. ओमाचा जन्म 96 मधला येतो. हा तर तेव्हा ही जागा घेतलेली होती. इथं आधीचं घर तुम्हाला दाखवलं असतं पण आता तेव्हा व्हिडिओ नव्हतं बनवत आम्ही नाही का आहे की? सातवा महिना इथलं. सुद्धा. हा हो का बरोबर आहे. मग 7 महिन्यामध्ये वमाच्या जन्माची. ओमाची जन्म. आणि मग सोडायला लावायला. हा बाई आणलं आम्हाला जागेवर नाही. तूच नाही आला एवढा गड्डे होते बाई, मला कसाच होते बाई. एवढीच बाजू होती, एवढीच बाजू होती. पाहिले अंग आम्ही तर हम्म. किती पाणी होतं मग ओमले पाहिले. किती गड्डे होते. नाही कधी चालतं आम्ही दोन. पाय अशी आठवण असते, जुनी आठवण. तर या जागेला जवळपास आता 28-30 वर्ष झाली. तर आपण इथं राहतोय. मला कशी लई दैन झाली. 28-30 वर्ष. गादी नाही, पलंग नाही. चला आता दैन सांगत नका. गादीशिवाय झोपत नाही. त्याच्या गादी खाली 2-3 गादी असतात. इथून तर एवढंच पलंग होतं ते लाईन. त्याच्यावर आम्ही तिघ झोपो खाली झोपो. मी, दादा, बेबी. आणि आम्ही बाई हा कण खाली. बाई कसं माय बाई बाई पोरग होतं म्हणून जास्त दूर आहोत. काय बोलत काय आहे बोलते आई तुम्ही. आणि आज उपवास वगैरे काही नाहीये. ह्या पोरीला आज साबुदाणा वडे खायचे होते म्हणून ही साबुदाणा वडे करतीये. ती इकडे बघणार बी नाही. हा नुसतं साबुदाणा आवडतं या पोरींना. आणि हिला आवडतं ना. काय चहा प्यायला पातीला नाही राही दुसऱ्या. आता बाई भांडे किती झाले. का ग त्या राणीला नाही आवडत का? तिला बी आवडतं साबुदाणा वडे लय आवडतं तिला बी. तिला जीव तुटत असून बिचारीचा. मग आता काय कशी. पूजेच्या लग्नात एक गादी दिली होती मला एकीनं दादासाठी. हा आता बाई गादी किती झाल्या. आता गाद्या घेऊन जात जीवर आले. हा इतकं झालं तर तो बायकोमध्ये सगळ्याच घेऊन झाले. का ग कोमल पाहुणे रावणे आले तर मग तिथं त्यांना झोपत ना. हा 3 गाद्यावर 3 पलंगावर 3 गाद्या नाही. आणि त्या घरातल्या 3 गादी 6 गाद्या तुमच्या घरी. आणि ते लाईन आणलं हे नाही नव्या पलंगावर. नाही का. नाही कोमल त्या बी नाही म्हणे. ते कोमल गादी म्हणून काही नाही. दादाची यांचा असा विषय आहे बघा. आता हे चालू आहे पॅकिंग. 2 दिवस राहिलेले आहेत त्यामुळे सगळा विषय
चला की अक्का काय झाले छान झाले का तिकडे कपडे धुवायला लागली नुसतं इकडे बघायला लागली बघायला लागली व्हिडिओ चालू तिला पाणी चालू करायचं पाण्याचा आवाज येईल म्हणून ती शांत कर चालू बाई कर पापड फोडा सोने सोने पापड फोडा. तर चला मी काय करतो आता या व्हिडिओची एंडिंग करतो. राम भाऊ आवाज कमी करा जरा. काय मिळेल तुम्ही तयार झाली की नाही पुण्याची मी थोडी आलो बाबा. अजून खोटंच बोलतोय हा पोरा काय करावं बाबा खोटंच बोल राहिला का मला समजा ना काही थोडी वरतीच म्हणला नको तू इथं थांब इथं घरी कोण घराला कुलूप लावायला भाड्याने देऊया कोणाला चालेल मग इकडं पाहिजे की नाही कोणी कोण पाहिजे इथं का तुमच्या गाई म्हशी आहे का हाकाला कोणी काय करायचं तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.